बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। मंत्रिपदावरून गच्छंती झाल्यानंतर आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांची डोकेदुखी वाढलेली आहे। कारण भोसरी एमआयडीसी जागा खरेदी प्रकरणी उच्च न्यायालयानं एकनाथ खडसे यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। अमेय, न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय? गावंडे नावाच्या व्यक्तीनं या संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे, ज्यावर आज सुनावणी झाली आणि ज्यात हायकोर्टाने स्पष्ट केलंय की मंत्रीपदी असताना कोणत्याही नेत्यानं, व्यक्तीनं किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारचा व्यवहार करणं हे अपेक्षित नाहीये। या प्रकरणी एमआयडीसी, महसूल विभाग, पोलीस खात्यात यांनी आतापर्यंत काय चौकशी केली आहे याचा संपूर्ण अहवाल येत्या 2 आठवड्यात त्यांना हायकोर्टात सादर करायचा आहे आणि त्यानंतर यावर पुढील सुनावणी जी आहे ती हायकोर्टात होईल। रेश्मा, निश्चित। अमेय, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल। आणि खडसेंशी संबंधित असलेलं भोसरी जमीन खरेदी प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात। भोसरी एमआयडीसी सर्वे नंबर 52 ची 3 एकर जमीन आहे। त्यावरून मालक उकानी आणि एमआयडीसीत वाद होता। सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे। अब्बास उकानी यांनी ही 3 एकर जमीन आहे ती खडसेंच्या पत्नी आणि जावई गिरीश चौधरी यांना विकली। खडसेंनी सुमारे 40 कोटींची ही जमीन फक्त 4 कोटींना घेतली असा आरोप आहे। आणि आता एमआयडीसीने ही जागा आपली असल्याचा दावा केलेला आहे आणि त्यामुळे खडसेंची गोची झाली आहे। आणि याच प्रकरणी आता खडसेंना उच्च न्यायालयाने देखील खडे बोल सुनावलेत, ताशेरे ओढले।